रुपाले चल. पळ काढून कुठे चालला? उत्तर द्या. आता परत जर का तू माझी वाट अडवलीस ना तर तर काय करणार? गुंड पोराला बोलवणार? महादेवाच्या दारात मारामारी करणार? अहो, लोक सुखी संसाराची आस घेऊन या महादेवाच्या मंदिरात येतात. मनासारखा जोडीदार मिळावा, जोडी आयुष्यभर टिकून राहावी म्हणून मुली 16 सोमवाराचं व्रत करतात. पार्वती पते पार्वतीचा पती, गौरी शंकर गौरीचा शंकर. अहो, ज्याची ओळखच त्याच्या बायकोपासून आहे, ज्याने बायकोसाठी तांडव केला आणि जो बायकोशिवाय अपूर्ण आहे, अशा या अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात नवरा बायको आयुष्यभर जोडी टिकून राहावी म्हणून प्रार्थना करतात. आणि तिथंच तुम्ही एका नवरा बायकोचं नातं तोडायला निघालाय. अहो, स्वतःच्याच लेकीचा संसार मोडायला निघालाय तुम्ही. स्वतःला मातोश्री म्हणून घेणं ना बंद करा. शोभत नाही तुम्हाला. तुमच्या कर्जाखाली दबलेली गुलाम समजून आवाज वाढवू नका. ऐकून घेणार नाही. गौरी, तुमच्या आई साहेबांना द्या. चल तू. अरविंदजी, या चिल्लरच्या पोरीच्या हिशोबाची नोंद करा चोपडीत. व्याजा सकट परत करायचा. चल. सोळा सोमवारांचं व्रत पूर्ण होणार म्हणून किती खुश होती रुपाली. पण शेखर दादा, खरंच सॉरी. मला नीट मॅनेजच नाही करता आलं. आणि त्यात ती मातोश्री आली आणि तिने वहिनींवर हात उगारला. ते सहन नाही झालं मला. माझ्यामुळे वाढत गेलं सगळं. नाही, तुझा काही दोष नाही. त्यांचा स्वभावच तसा आहे. स्वतःच्या मुलीचा तरी विचार करायचा. असली कसली आई आहे ती? मुलीला घरात बसवलंय आणि मुलाला गुंड बनवलंय. बोलून काही फायदा नाही. पण दादा, वहिनींना तुझ्यासोबत राहायचंय तर ती मातोश्री कोण ठरवणारी? मी तर तुला सांगतेय, तू केस कर तिच्यावर. तुला इतक्यांदा सांगून तू का नाही टाकत केस? आमची आई. रुपालीचे पण सेम आहे. तुझी आई, तिच्या मातोश्री. पण शेखर दादा, अरे कधी ना कधीतरी हे थांबायला हवं. नाही थांबणार. इगो, अहंकार दुखावला की वाढवत न्यायची सवय आहे त्यांना. विसरून जाणं स्वभावात नाही आहे मातोश्रींच्या. हे सगळं आता वाढत जाणार, थांबणार नाही. स्वतःला मातोश्री म्हणून घेणं ना बंद करा. शोभत नाही तुम्हाला. तुमच्या कर्जाखाली दबलेली गुलाम समजून आवाज वाढवू नका. ऐकून घेणार नाही. आज जे झालं ते चांगलं नाही झालं. पूजा, आरती सगळं नीट चाललं होतं. तुझ्यासाठीच आशीर्वाद मागायला गेलो होतो ना महादेवाच्या पायाशी.
तुझ्यासाठीच घातली होती ना ही महापूजा. पण तू सगळ्याचा बट्ट्याबोळ केला तुमच्या या लेकीनं. पूजा सोडून त्याच्या पायाखाली गेली, निर्लज्ज कुठली. आजवर या घराचा मान सन्मान मोठ्या रुबाबात मिरवत होतो आम्ही. तो पार मातीत मिसळला या पोरीनं. नाना तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. किती काही झालं तरी नवरा आहे तो माझा. नवरा? कसला नवरा ग? बायकोचा मान कधी दिला त्याने तुला? पायावर नाक रगडून माफी मागून मान सन्मानानं का नाही घेऊन गेला तुला तो? कारण त्याला तुझी किंमतच नाही. त्याला फक्त त्याच्या आईची पडली, तुझी काही पडलेली नाही. कळत कसं नाही तुला? का शेण भरलंय तुझ्या डोक्यात? मातोश्री, गप! आज कोणी पण मध्ये बोलणार नाही. आणि तुझ्या बहिणीची बाजू घेऊन तर बोलूच नको तू. तो माणूस स्वतःच्या आईसाठी तुला सोडायला तयार झाला आणि तू चार चौघात त्या माणसासाठी तू तुझ्या आईला मान खाली घालायला लावलीस. आईपेक्षा तो माणूस महत्वाचा वाटतो आता तुला. मातोश्री, 100दा 1000दा सांगितलं त्या माणसाला भेटू नको, पण ऐकतच नाही पोरगी. का कळत नाही हिला? सोडून दे आता. माफ कर. मातोश्री तुम्ही हिच्या भल्यासाठीच बोलतो ना आम्ही. का कळत नाही तुझ्या बहिणीला? का? आज जे झालं ते चांगलं नाही झालं. आजवर या मातोश्रीच्या नजरेला नजर मिळवायची कोणाची हिंमत नव्हती. पण आज या चिल्लर छाप पोरीनं आमचा हात धरला. आजवर आमच्या पुढं बोलायची कोणाची टाप नव्हती. पण आज ही काल परवा जन्माला आलेली पोरगी आम्हाला नको नको ते बोलून गेली. आजवर आम्ही मिळवलेला मान सन्मान फार उधळला तिने. या पोरीला 7 जन्मात माफ नाही करणार आम्ही. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की